So next is question number 5. Find k if x is equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3. Now see, it is given in the example x equal to 3 is a root. So answer, x is equal to 3 is a root of the equation kx square minus 10x plus 3 equal to 0. Therefore put x is equal to 3 in the equation. मग या इक्वेशन मध्ये जिथं x आहे तिथं x इक्वल टू पुट करायचं आपल्याला 3. सो k x is equal to 3. So 3 square minus तिथे काय 10x. So 10 into 3 and last plus 3 as it is. Okay, just in this example put x is equal to 3. Now simplify. 3 square is 9k minus 10 3s are 30 plus 3. 9k as it is minus 30 plus 3 is minus 27. Opposite equal to 0. Shift minus 27 to right side. 9k ला multiply इकडे काय तो divide. So k is equal to 27 upon 9. 9 ones are 9, 9 threes are 27. So k is equal to 3. So here this question number 5 is finished. तर बुक मध्ये तुम्ही बघितलं तर याच्यानंतर आणखीन एक क्वेश्चन नंबर 6 आणि तो एक्झॅक्टली असाच आहे. आपल्याला असं एक इक्वेशन दिलेलं आहे x is equal to root. अगदी सेम वेने आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर हे मी सगळं व्यवस्थित समजून सांगितले. तो उरलेला क्वेश्चन नंबर 6 जो आहे, ज्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचे बुक्स असतील त्यांनी तो घरी सॉल्व करा. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी तुमच्याकडे बुक्स ज्यावेळेस अवेलेबल होतील त्यावेळेस तुम्ही तो सॉल्व करू शकता. ओके, सो नाउ हियर प्रॅक्टिस सेट 2.1 इज फिनिश्ड. कालचं लेक्चर आणि आजचं आतापर्यंतचं लेक्चर सगळ्या मिळून प्रॅक्टिस सेट 2.1 इथे आपला फिनिश झाला. नाउ go to next topic, methods to solve quadratic equations. Practice set 2.1 मध्ये काय स्टडी केलं आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कसे असतात, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसे लिहिले जातात. आता what we are going to learn how to solve the quadratic equations. Now there are 3 methods to solve the quadratic equations. There are 3 methods. First method is factorization method. Second method is formula method. And third method is called as completing square method. तर आपल्या सिलेबस मध्ये, आपल्या टेक्स्ट बुक मध्ये प्रत्येक मेथड वरती एक सेपरेट प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. तर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 2.2 आपल्याला सॉल्व करायचा आहे. फर्स्ट मेथड फॅक्टरायझेशन मेथड. बोर्ड वरती ऑलरेडी मी 3 एक्झाम्पल्स लिहून ठेवलेले आहेत. ईच एक्झाम्पल इज अ लिटल डिफरंट दॅन द अदर. बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी, रूल्स, साइन्स कसे द्यायचे, फॅक्टर्स कसे पडायचे, अगदी बारकाईने आपल्याला समजून घ्यायचं. फर्स्ट थिंग, दिस इज नॉट न्यू आय कॅन से. I hope you will remember after some time that we solved such kinds of examples last year in 9th standard, even 2 years back in 8th standard also. 8वी 9वी ला पण असे एक्झाम्पल्स आपण तसे सॉल्व केलेले आहेत. बघा तुम्हाला आठवतं. So practice set 2.2 question is solved by factorization. Now first example is x square minus 15x plus 54 is equal to 0. तर कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला माहिती 3 टर्म्स असतात. आपल्याला फॅक्टर्स कसे पडायचे तर थर्ड टर्म बघायचे. नाउ व्हॉट्स द थर्ड टर्म इन दिस एक्झाम्पल? प्लस 54. आता आपल्याला काय करायचं, या 54 चे फॅक्टर्स पडायचे. फॅक्टर्स पडायचे म्हणजे काय
आपल्याला दोन नंबर्स असे बघायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 50 करायला पाहिजे. मग आपण नंबर चॉईस केले आहे 9 and 6. 9 into 6 किती होतं 54 होतं. अलग में थर्ड टर्म इतकं काय आलं पाहिजे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. तर थर्ड टर्मला काय साइन आहे प्लस साइन. मग हा जो सेकंड नंबर आहे 15 या 15 की ऍडिशन आली पाहिजे. आहे नंबर्स आपल्याला कसे फाइंड करायचे थर्ड टर्म 54 इतकी काय आली पाहिजे मल्टिप्लिकेशन आणि थर्ड टर्मला काय साइन आहे प्लस साइन आहे. म्हणून जो सेकंड नंबर आहे 15 तेवढी काय आली पाहिजे ऍडिशन आली पाहिजे. बघा 6 आणि 9 चं मल्टिप्लिकेशन येतं 54 आणि 9 आणि 6 ची ऍडिशन केली तर ती किती येते बरोबर 15 येते. मग आपण इथे फॅक्टर्स पाडले 9 and 6. आता आपल्याला काय करायचंय साइन्स ठरवायचे. आता सेकंड नंबरला जे साइन असतं ते यांच्यापैकी नेहमी बिगर नंबरला द्यायचं असतं. तर सेकंड नंबरला काय सांगितलं बघा मायनस. मग 9 आणि 6 पैकी बिगर नंबर काय आहे 9. मग हे सेकंड नंबरचं साइन दिलं आपण बिगर नंबर. आता इथल्या नंबरला जर प्लस साइन असेल ना तर ह्या दोन्ही नंबरचे साइन्स सारखेच ठेवायचे असतात. म्हणून 9 ला मायनस साइन आहे तर 6 ला पण काय दिलं आपण मायनस साइन दिला. सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये साइनचे रूल्स परत थोडेसे डिफरंट आहेत. when we will discuss those examples I will again explain certain rules. ओके आता काय करायचं आपण फॅक्टर्स पाडले. आता आपलं इक्वेशन x² as it is. आता ही जी सेकंड टर्म आहे -15x. नाउ डोंट राइट दॅट -15x. आपला हा -15x नाही लिहायचा आहे तर त्याच्याऐवजी हे दोन नंबर्स लिहायचे. सो x² -9x -6x आणि थर्ड टर्म +54 as it is. आता आपल्याला काय करायचं दोन दोन टर्मचे ग्रुप्स करायचे आणि त्याच्याबद्दल कॉमन घ्यायचे. नाउ x² and -9x. From these two terms common term will be x. In bracket remaining x² पैकी x आपण कॉमन घेतलं मग काय होईल x मायनस साइन as it is. x आपण कॉमन घेतलाय मोर लाईक इथे 9. From these two terms take out 6 common. मग इथून 6 कॉमन घेतला काय होईल ओन्ली x. सो x as it is. आता बघा इथं काय साइन आहे प्लस साइन आहे पण ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन घेतलेल्या 6 ला काय साइन आहे मायनस साइन. म्हणून ह्या प्लस चा साइन चेंज होऊन ते काय होईल मायनस. नाउ एव्हरीवन नोज दिस रूल. प्रत्येकाला हा रूल माहिती की ब्रॅकेटच्या बाहेर जर निगेटिव्ह साइन असेल तर ब्रॅकेट मध्ये सगळे साइन्स चेंज करावे लागतात. चेंज होतात सगळ्यांना माहिती आहे. आणि कॉमन घेताना आपण नुसता 6 ने काय -6 कॉमन आहे म्हणून ब्रॅकेट टाकताना ह्या प्लस काय होईल मायनस. and 6 9s are 54 म्हणून मग इथं काय आला 9. now see there are two brackets x minus 9 and second bracket is also x minus 9. आता हा ब्रॅकेट परत एकदा आपण कॉमन x minus 9 कॉमन मग x minus 9 कॉमन घेतला इथे काय उरला x as it is. इथून x minus 9 कॉमन घेतला मग काय उरला 6. So first bracket x minus 9, second bracket x minus 6 is equal to 0. Now first bracket x minus 9 is equal to 0 or second bracket x minus 6 is also equal to 0. Now we got two equations. Very simple equation. Just solve them all. X is equal to -9 right like I have plus. So x is equal to 9. Same here also. X is equal to -6 on the right side will become +6. So x is equal to 6. So finally we got two values of x. X equal to 9 and x is equal to 6. So final answer is written like this. 9 and 6 are the roots of given quadratic equation. So this is what called as the factorization method.
अंडरस्टँडिंग एव्हरीवन? शुअर? आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ऑलवेज कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक गोष्ट सेम असणार. काय? आपण ज्यावेळेस दोन दोन टर्म्स चे ग्रुप करून कॉमन घेतो त्यावेळेस जे दोन ब्रॅकेट्स मिळतील ना, दोज टू ब्रॅकेट्स विल ऑलवेज बी सेम. दोन्ही ब्रॅकेट्स ऑलवेज सेमच असणार आहे. जसं इथे होतं काय, x - 9 आणि सेकंड ब्रॅकेट वॉज ऑल्सो x - 9. सो दिस विल हॅपन इन एव्हरी एक्झाम्पल. तुमच्या नंतर लक्षात येईल दोन्ही ब्रॅकेट्स बरोबर सेमच असतात. ओके, नाउ गो टू सेकंड एक्झाम्पल. x² + x - 20 is equal to 0. First term is x², second term is x, and third term is -20. Now see, in the first example, x चा कोएफिशिएंट होता काय -50. इथे काही नंबर नाही, but you know, whenever there is no number, indirectly there is 1. इथे काय आहे 1. मग आपण फॅक्टर्स पडतो. What is the last term? 20. So 20 as it is. मग आपले फॅक्टर्स कसे पडायचे? दोन नंबर्स असे आपल्याला फाइंड करायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन द्यायला पाहिजे 20 आलं पाहिजे. आणि थर्ड टर्मला काय साइन आहे? मायनस साइन. मग 1 काय आले पाहिजे? सबट्रॅक्शन आले पाहिजे. मग मल्टिप्लिकेशन 20 आणि सबट्रॅक्शन 1 असे कोणते नंबर्स आहेत? दे आर 5 and 4. फॅक्टर्स पडल्या. नाउ मोस्ट इम्पॉर्टंट इज डिसाइडिंग देयर साइन्स. आपण साइन्स डिसाइड करू. बघा मी काय सांगितलं होतं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करताना, सेकंड टर्मचं साइन यांच्यापैकी कुणाला द्यायचं? बिगर नंबर. मग 5 आणि 4 पैकी बिगर नंबर काय? 5. मग हे सेकंड टर्मचं प्लस साइन दिलं बिगर नंबरला. बरं, ह्या 20 ला काय साइन आहे? मायनस साइन. बघा इथे मायनस साइन आहे, याचा अर्थ ह्या दोघांचे साइन्स काय पाहिजे? डिफरंट पाहिजे. मग 5 ला जर प्लस साइन आलं तर 4 ला काय साइन आहे? मग मायनस. ओके, फॅक्टर्स पडले आपण and we decided their signs also. Go ahead. First term x² as it is. Now second term 1x, don't write. त्याच्याकडे काय आहे आपल्याला? प्लस 5x and what is minus 4x. Last term minus 20 as it is. Again दोन नंबर्सची ग्रुप करून काय करायचं आपल्याला? कॉमन घ्यायचं. Now from these two terms common will be x in bracket x plus 5. From the last two terms common will be 4 in bracket x plus 4. Again इथं काय साइन आहे? मायनस साइन. पण ब्रॅकेटच्या बाहेरच्या थोडा पण काय साइन आहे? मायनस. म्हणून या मायनस काय होईल? प्लस होईल. आणि 4 5s are 20. So what's here? 5. Again फर्स्ट एक्झाम्पल मध्ये मी जो रूल तुम्हाला एक्सप्लेन केला होता, व्हाट वाज दॅट रूल? द टू ब्रॅकेट्स विल ऑलवेज बी सेम. बघा इथे पण झाले x plus 5 and what's here? x plus 5. Same brackets. Now take out this bracket as common. x plus 5. The common with x plus 5. What remains here? x as it is. x plus 5 common. What remains here? Minus 1. Now go ahead. First bracket x plus 5 equal to 0 or second bracket x minus 4 equal to 0. And just simplify. X is equal to, let's a plus 5 right ना काय होईल? minus. And here हा let's a minus 4 right ना काय होईल? plus. So we got the answer that x is equal to minus 5, x is equal to 4. So minus 5 and 4 are the roots of given quadratic equations. Understood everyone? Okay. Go to next example. Now this is again very much similar to first and the second examples, but there is a slight difference. थोडासा वेगळे बघा. What's the difference in? इथं काय वेगळे बरं कळतंय का सगळ्यांना? Look at the example carefully. कळलं? बघा इथं फर्स्ट टर्म जी आहे स्क्वेअरची टर्म, त्या स्क्वेअरच्या टर्मला आपण कोएफिशिएंट आला. Yes sir. Look at the second example. No number here. Look at the first example. There is no number here. इथे नंबर्स नाही. इथे मात्र आहे. पण म्हणून काही वेगळं करायचं नाही आपल्याला. आता काय करायचं? बघा.
इथे आपण काय केलं फॅक्टर्स काढताना मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 20 असं आपण विचार केला इन दिस एक्झाम्पल इथं काय केलं आपण मल्टिप्लिकेशन 54 आलं पाहिजे असा विचार आपण केला तर इथं थर्ड टर्म काय 30 पण मल्टिप्लिकेशन नुसतं 13 नाही घ्यायचं आपल्याला तर बघा 13 आणि हा स्क्वेअरच्या टर्मचा कोएफिशिएंट या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला कन्सिडर करायचं मग 2 into 13 किती आले 26 कसे आले काय सांगतो मी फर्स्ट नंबर 2 आणि हा लास्ट नंबर 13 दोघांचं काय केलं आपण मल्टिप्लिकेशन and we got the number as 26 बस बाकी सेम तर आपल्याला फॅक्टर्स कसे पडायचे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 26 आणि थर्ड टर्मला काय साइन आहे प्लस साइन आहे म्हणून या सेकंड नंबर 27 इतकी काय आली पाहिजे ऍडिशन आली पाहिजे मग फॅक्टर्स पडतायत 26 and 1 बघा 26 into 1 मल्टिप्लिकेशन येतं 26 and 26 plus 1 addition येतं किती येते 26 so factors are 26 and 1 now the most important step is deciding the signs now see for the second term sign is plus मग या सेकंड टर्मचं साइन यांच्यापैकी आपण कोणत्या नंबरला देतो यस बिगर नंबर सो बिगर नंबर इज 26 मग त्याला देऊ प्लस 1 ला काय साइन आहे बघा इथं काय साइन आहे प्लस साइन इथं प्लस साइन आहे याचा अर्थ या दोघांचे पण साइन्स काय आले पाहिजे सेम आले पाहिजे मग 26 ला प्लस साइन तर या 1 ला पण काय साइन येईल प्लस गेटिंग इट गो अहेड फर्स्ट वन 2y square as it is second term now we don't write instead we write what plus 26y plus 1y is equal to 30 इथे 1 लिहिला नाही तरी पण चालतं एव्हरीवन नोज दॅट तरी आपण नाउ नेक्स्ट स्टेप काय करायचं कॉमन घेऊ सी फ्रॉम these two terms common will be 2y in bracket y plus 30 now from these two terms sir common काही निघत नाही जसे इथे बघा y square y कॉमन काय निघाला y 2 आणि 26 2 13 are 20 म्हणून 2 पण कॉमन आधी इथे काहीच कॉमन निघत नाही इथे y आहे पण इथे y नाही म्हणजे y कॉमन निघणार नाही बरोबर मग काहीच कॉमन निघत नसेल रिमेंबर व्हेरी इम्पॉर्टंट काहीच कॉमन निघत नसेल तर कॉमन काय घ्यायचा असतो मानायचा असतो 1 मानायचा असतो मग आपण 1 कॉमन घेतलं इन ब्रॅकेट अगेन व्हॉट इज y plus 30 बघा सेम थिंग फर्स्ट ब्रॅकेट y plus 30 second bracket is also y plus 30 now take out that bracket common y plus 30 common here y plus 13 common what remains is 2y plus 1 the second bracket now simplify first bracket y plus 13 equal to 0 second bracket 2y plus 1 equal to 0 and now simplify shift 13 to right side plus 13 on the right side will become minus 13 इथे थोड्याशा दोन स्टेप आपल्याला एक्स्ट्रा सोडायचे फर्स्ट थिंग shift this plus 1 to right side it will become minus तर 2y हा 2 y ला काय मल्टिप्लाय 2y means what 2 into y simple मग y चा मल्टिप्लाय 2 राइट ला जाऊन काय होईल डिवाइड होईल so y is equal to minus 1 upon 2 therefore finally minus 13 and minus 1 upon 2 are the roots of given quadratic equations start करें